उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला संपुष्टे हृदय पेटी करुणी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला विठ्ठला समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननीत पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदेदवलहासं विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अतुलित बलधामम हेम शैलाभ देहम धनुजवन कृशानुम ज्ञानिनामग्रगण्यम सकल गुण निधानम वानरानाम अधीशम रघुपती प्रिय भक्तम आत्मजातम नमामि जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता उजळली भाग्याता उगी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला प्राप्त प्रसंगी कीर्तन पिशवीसाठी जगद्गुरु तुकोबारांचा 4 चरणाचा अभंग निवडलेला आहे आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज संत महात्म्यांची सेवा केल्यानंतर संत महात्म्यांचं दर्शन जीवनामध्ये झाल्यानंतर काय आपल्या जीवनामध्ये लाभ प्राप्त होतो त्या लाभाचं वर्णन या अभंगामध्ये करतात विठ्ठला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा आपल्या हिवरडा या गावामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने मौली ज्ञानोबारांच्या जगद्गुरु तुकोबारांच्या संत भगवान बाबांच्या आणि संत वामन भाऊ महाराजांच्या आशीर्वादाने आणि आदरणीय परमपूज्य हरिभक्तीपरायण न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री महाराज यांच्या आशीर्वादाने आणि दत्त संस्थान हिवरडा या ठिकाणचे मठाधिपती आणि आमचे परमस्नेही असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण बाजीराव महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाने त्याचप्रमाणे गावकरी मंडळी आणि परिसरातील सर्व भाई भक्त या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि विशेषतः तरुण मंडळी यांनी सहभाग घेतला आणि वैभव या ठिकाणी आपल्याला जीवनामध्ये प्राप्त करून दिलेलं आहे मग मंडपचे सौजन्य असणारी तरुण मंडळी असतील पंक्तीवाले अन्नदाते असतील त्याच्यानंतर वर्गणी जमा करणारी काही मंडळ असतील त्याच्यानंतर कीर्तनकार जे आहेत सौजन्य देणारे ती मंडळी असतील परमार्थाचा विचार जर केला तर परमार्थ म्हणजे नव्हे कल्याचा खेळ तुम्ही आम्ही खेळी मळी गदारोळी आनंदे सर्व गायनाचार्य वादनाचार्य या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय आणि आज माझं खऱ्या अर्थानं भाग्य उजळलं की दत्त देवस्थानावर सेवा करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये आज प्राप्त झाला विठ्ठला जगामध्ये 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत दुर्लभम त्रयमे वेतदेवानुग्रहीतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुषम श्रेयः हृदय प्राप्त होणं अवघड पुन्हा संत महात्म्यांची भेट त्याहीपेक्षा अवघड आणि भगवान परमात्म्याची भेट तर त्याहीपेक्षा अवघड सांगितलेली खरं तर आपल्याला नरदेह प्राप्त होऊ नये पण अचानक तुम्हाला सांगतो नरदेह आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे कशा पद्धतीने सापडावा तसा नरदेह सापडल्यावर का आणि प्रमाण बी आंधळ्या माणसानेच म्हणलं मला आश्चर्य वाटलंय का नाही कावळा पाहिला का परत कावळा
कावळा पाहिला का? कसला असतो कावळा? काळा? आमच्याकडे सगळे पांढरेच कावळे. तुमच्याकडे बरा काळा आहे. बरं पांढरा असतो त्याला काय म्हटलं जातं? बगळा काय आणि कावळा काय सगळे सारखीच असते तर का? खरं तर कावळ्याची गरज आपल्याला एरवी पडत नाही. फक्त मनुष्य वारल्यानंतर त्याची आठवण होती आपल्याला. आपल्या बंकट स्वामी महाराजच्या मठामध्ये एक गडी होता, त्याचं होतं राम नाव. आणि गुरुजी सुदाम बाबा होते आमचे, म्हणजे संत भगवान बाबा आणि वामन बाबाचे गुरुबंधू होते ते. तर तुम्हाला सांगतो तो तरा करायचा, स्वतःची तरा करायचा गडी. बरं महाराज लोकांनी किती सांगितलं, गड्यांना ऐकलं तर काय होणार? ते वारला आणि वारल्यानंतर लोक म्हणायला लागले की त्याचा विधी कुठं करायचा. मी म्हणलं आयुष्यभर ज्या शेतामध्ये त्यांनी काबाड कष्ट केलं त्या शेतातच आपण त्याचा विधी करू. आणलं सगळं, विधी वगैरे केला. एकुलती एक मुलगी मुंबईला त्याची, ती म्हणली बाबा आता माझं काही येणं होत नाही, विधी तुम्हीच करून घ्या. बरं काय, विधी करून घेतला आम्ही. आणि 10व्याच्या वेळेला काय झालं, मला काल्याच्या कीर्तनाला जायचं होतं आणि लवकर पिंड शिविना ना ते कावळा. गावातले लोक म्हणायचे तुम्ही जर निघून गेला तर ह्यानी पिंड नाही जर शिवली तर तशीच मनात रुक राहून जाईल. अर्धा तास झालं तरी बाबा पिंड शिविना ते. आणि मला तर गडबड झाली, तिकडून फोन यायला लागला लवकर या लवकर या. तेवढ्यात आमचे तिथे सुंदर बापू शिंदे म्हणून एक येतं, त्यांचा चांगला दोस्त नव्हता. मी म्हणलं बापू इकडे या बरं. ते कावळा जवळ येतोय म्हणलं, पिंड शिवायला तयार नाही. मग त्या बापूनी काय म्हणले माहितीये का? काय म्हणले, राम आयुष्यभर तुझी तरा केली ना, आता मी तरा करायला लागला, शिव की लवकर पिंड. म्हणले अहो शिवली लगेच पिंड, काय बघायला लागली माझ्याकडे? मी म्हणलं बापू तुम्ही जर लवकर आला असता तर मला कीर्तनाला जायला उशीर झाला नसता. त्या वेळेला त्या कावळ्याचा उपयोग होतो. आणि खरं सांगू तुम्हाला, नाहीतर कावळ्याला लोक चांगलं बघत नाही. पण विद्यार्थ्यांची 5 लक्षणं सांगत असताना कावळ्याला पहिला नंबर दिलेला आहे. काकचेष्टा ध्यानम स्वानुनिद्रा तथैवच अल्पार गळत त्यागो विद्यार्थी पंचलक्षणम. कावळ्यासारखी दृष्टी असावं लागते विद्यार्थ्याची, म्हणजे मुलांची शिक्षण घेणारे. कावळ्यासारखी दृष्टी असावी लागते, बगड्यासारखं ध्यान असावं लागतं, कुत्र्यासारखी झोप असावी लागते. ज्याला मोठं व्हायचंय, अमेरिकेला ज्यांना जायचंय का आता मुलासारखं, तसं जेवण करताना संध्याकाळी शिकलेल्या विद्यार्थ्यांनी कमी जेवण करावं. आणि त्या ठिकाणी कावळ्याला प्राधान्य दिलेलं आहे. काकचेष्टा ध्यान. बरं बारकाईने विचार जर केलं, एखादा मुलगा जर खूपच हुशार असला तर लोक म्हणतात काय त्याची कावळ्यासारखी नजर आहे. याचा अर्थ नजर जर बघायची असेल तर कावळ्याची, आणि बारकाईने अभ्यास करायचा असेल तर ती कावळ्याची दृष्टी असली पाहिजे आपल्याला. काकचेष्टा. बरं विचार जर आपण केला तर सगळ्यामध्ये पक्षामध्ये हुशार जर कोण असेल तर तो म्हणजे कोण आहे? का बोलत नाही तुम्ही? सांगत नाही तर काय कमायतच नाही? कावळा. असं हा बोलत जरा. सगळ्या पक्षामध्ये हुशार जर कोण असेल तर तो कावळा. प्राण्यामध्ये हुशार जर कोण असेल तर तो म्हणजे कोल्हा. पक्षात कावळा, प्राण्यामध्ये कोल्हा, आणि अजून एक काहीतरी राहिले सांगायचं, माणसाचं तुमचं तुम्ही बघून. रात्रीच्या प्रवास आहे. याचा अर्थ कावळा जो आहे तो कसा आहे? हुशार आहे. कोल्हा सुद्धा कसा आहे? हुशार आहे. मग आंधळा मनुष्य आणि त्याच्या टाळीमध्ये एवढा हुशार कावळा सापडणं अवघड आहे. तसं तुम्हाला सांगतो, न प्राप्त होणारा नरदेह पण अचानक आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडावा तसा आपल्याला मिळालेला आहे. नरदेह मिळावा का कळावा? अगोदर मिळावा आणि मिळून त्याचं महत्व कळावं. नाही तर गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज म्हणायचे, हिरा सापडला एखादा, मेंढ्या चारणारा मनुष्य, त्याला हिरा सापडला, त्या हिऱ्याची किंमत त्याला कळाली नाही म्हणून त्यांनी ते काय केलं, छिद्र पाडलं त्याला आणि आपल्या आवडत्या मेंढीच्या गळ्यात बांधलं. मला सांगा, रत्न पारखी जे आहेत ना, त्या रत्न पारख्याकडे जर गेले असते तर लाखो रुपये किंमत होती त्याची, पण त्याला त्याचं महत्व कळालं. हिरा मिळाला पण तो कळाला नाही. तसं आपल्या जीवनामध्ये हा नरदेह आपल्याला प्राप्त झाला. जर नरदेह प्राप्त झाला आणि आपण जर दारू पिऊ बसलो तर नरदेह मिळाला पण आपल्याला कळालेला नाही. आणि एकदा का नरदेहाची आपल्याला किंमत कळाली
की मग मात्र नर करणी करी तो नरका नारायण बने. तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातले वारकरी संप्रदायातले रत्न पारखी म्हणून कुणाकडे जर पाहिलं जातं तर ते म्हणजे बंकटस्वामी महाराजाकडे पाहिलं जातं. का? त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी. वैद्यनाथ बाबा गड आहेत ना आपले, म्हणजे वामन भाऊ महाराज, त्यांची पुण्यतिथी होती. आम्ही सगळे त्या पुण्यतिथीला होतो वैद्यनाथ गडावर. आणि आपल्या बीड जिल्ह्याचे माजी मंत्री आणि बीडचे पालकमंत्री, माजी पालकमंत्री यजतान क्षीरसागर साहेब, त्यांना बोलायला लावलं. आणि बोलत असताना त्यांनी सांगितलं बंकट स्वामी महाराज हे महाराष्ट्रातले वारकरी संप्रदायातले रत्न पारखी होते. त्याचं कारण असं की बीड जिल्ह्याला त्यांनी 2 रत्न दिले म्हणले. आणि पहिलं नाव जर कुणाचं असेल तर ते वामन भाऊ महाराजाचं, दुसरं नाव असेल तर ते भगवान बाबाचं नाव. 2 रत्न. ते म्हणाल कसं काय बंकटस्वामी महाराज कोण, भगवान बाबा वामन भाऊ श्रेष्ठ आहे. पण सांगू तुम्हाला बंकट स्वामी महाराजांचे पट्ट शिष्य म्हणजे हे 2 जण आहेत. स्वामी महाराज म्हणायचे संप्रदायामध्ये की माझी वाघाची आणि शिवाची जोडी म्हणायची बरं का. वामन भाऊ महाराजाला शिव म्हणायचे आणि भगवान बाबाला वाघ म्हणायचे बरं का. वाघ म्हणायचे. सांगू तुम्हाला अजून तिथं सावरगाव त्यांचं गाव भगवान बाबाचं. नारायणगडावरती स्वामी महाराजांचं कीर्तन असायचं, बंकट स्वामी महाराजांचं. आणि तिथं माणिक बाबा म्हणून कोण होते, मठाधिपती होते नारायणगडचे. स्वामी महाराजांचं कीर्तन अगोदर तुम्हाला सांगतो तिथं भजन पूजन कीर्तन वगैरे काही नव्हतं. पण माणिक बाबाचा आणि बंकट स्वामी महाराजांचा संबंध आला. मग बंकट स्वामी महाराजांनी सांगितलं इथं विठ्ठलाची मूर्ती आहे, इथं नगद नारायण महाराजांची समाधी आहे, एकादशी नाहीत काही नाहीत, मग हे कसं काय उपयोग, कसं काय करायचं. माणिक बाबांनी सांगितलं तुम्ही कीर्तन चालू करा, आम्ही त्या ठिकाणी सगळी व्यवस्था करतो. स्वामी महाराजांनी कीर्तनाला यायचं नारायणगडावर आणि आल्यानंतर भगवान बाबा असे कीर्तनाला येऊन बसायचे. त्यांना सुरुवातीला आबाजी म्हणायचे, आबाजी त्यांचं नाव. मग कीर्तन ऐकत असताना असं बारकाईने कीर्तन ऐकायला लागले बंकट स्वामी महाराजांचं भगवान बाबा. तेवढ्यात माणिक बाबाला सांगितलं, म्हणले ह्या मुलाला घेऊन जाऊ का मी आळंदीला. ते म्हणले जा घेऊन. मग आबाजी जे होते ते आबाजीचं भगवान करायचं काम माणिक बाबांनी केलं. आणि भगवान हे नाव होतं ना त्यांचं, त्यांना भगवान बाबा करायचं काम बंकट स्वामी महाराजांनी केलं. बंकट स्वामी महाराज स्वामी महाराजांवरती फिरले आणि महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो नामांकित कीर्तनकार झाले. आणि सगळं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बंकट स्वामी महाराजांनी नारायणगडावरती माणिक बाबाच्या स्वाधीन कोणाला केलं, भगवान बाबाला केलं. आणि आता हे फिरते नारळी सप्ते, त्याच्यानंतर दिंड्या वगैरे जे दिसतात ना, हे कार्य जर कुणाचं असेल तर ते म्हणजे भगवान बाबांचं कार्य. विठ्ठला तात्पर्य मला सांगायचं असं, आणखी बोलणार आहे पुढे. पण भगवान बाबा बनवायचं काम बंकट स्वामी महाराजांनी केलं. हिऱ्याला पैलू पडायचं काम जर कोणी केलं असेल तर ते बंकट स्वामी महाराजांनी केलेलं आहे. मग नरदेह मिळाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये परमार्थात प्रवेश झाला पाहिजे. मिळाला नरदेह, परमार्थात प्रवेश झाला. आणि परमार्थात प्रवेश झाल्यानंतर योग्य सद्गुरूचं दर्शन झालं पाहिजे, योग्य मार्गदर्शन करणारे सद्गुरू मिळाले पाहिजे. बरं, सद्गुरूचा विचार जर केला तर गुरु म्हणजे कोण. गु शब्द स्वंदकार, हा ऋ शब्द कसे निरोधक आहे. अज्ञानाकडून अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारे त्यांना गुरु असं म्हटलं जातं. आणि अज्ञानरूपी अंधकाराकडून ज्ञानरूपी प्रकाशाकडे घेऊन जाणारे जे आहेत ते सद्गुरू असतात बरं का. नाही तर गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज म्हणायचे, एक करती गुरु गुरु बहुता भारू शिष्याचा. अरे पायलीचे 15 गुरु असतात म्हणले, शिष्य बी किती असतात. पण ते कसं आहे, गुरु त्या परीचे. स्वामी महाराजची भाषा सांगतोय ना, शिष्य शिटाव बंदरीचे म्हणले. कोरोना चालू होता, गुरु शिष्य दोघच होते आश्रमामध्ये. आणि गुरुजीला पेढे खा वाटायला लागले. पेढे खा वाटायला लागल्याबरोबर गुरुजीने 5 रुपये दिले आणि शिष्याला सांगितलं जा म्हणले पेढे घेऊन. शिष्य गेला पेढे घ्यायला. पेढे मिळाले.
3 पेढे आले 5 रुपयात, मोठे मोठे असते. मोजून घेतले ताब्यात. तो म्हणला कसा लागतो पेढा कोणास ठाऊक, खायचा त्याला ती खायची इच्छाच अनावर झाली. त्याने पुढा सोडला, एक पेढा खाल्ला, म्हणला खूप सुंदर लागतो. आणि पायी पायी यायचं होतं आश्रमात. पायी पायी निघाला आणि रस्त्यामध्ये विचारचक्र चालू झालं. गुरुजी मीच आहेत म्हणला, 2 जण. कुठं? आश्रमामध्ये. आणि गुरुजीचा स्वभाव हा दयाळू आहे. गुरुजी मला टाकून काही खाणार नाही. दोघेच म्हणल्यानंतर एक पेढा मला दिल्याशिवाय राहणार नाही. ते म्हणला मग गुरुजी कोण खाल्ला काय, रस्त्याने खाल्ला काय? दुसरा मी पेढा खाल्ला ना. तिथे गेल्यानंतर गुरुजीने दाखवलं, घ्या पेढे. गुरुजीने सांगितलं एकच पेढा? तो म्हणला 3 आले होते, एक कसा लागतो म्हणून तिथंच खाल्ला. माझ्या मनात आलं की तुम्ही 2 पेढे खाणार नाहीत, मला एक देता, म्हणून मग मी रस्त्याने खाल्ला माझ्या वाट्याचा. गुरुजी म्हणले कसा खाल्ला? ते बी घेतला आणि खाऊन टाकला. असं आता असे जर शिष्य असले तर गुरुजी लवकर प्रसन्न होते का सांगा ना मला. तरी तनु मनोजीवे ज्ञानोबा म्हणतात, चरणाशी लागावे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू सद्गुरू असावे लागतात. आणि साधन चतुष्टय संपन्न हा शिष्य असावा लागतो. त्यावेळेला गुरुच्या मार्गदर्शनाने त्याच्या जीवनामध्ये त्याचं सोनं होतं. विठ्ठल आणि योग्य सद्गुरू जर जीवनात भेटले तर ते आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती करून देत असतात. आणि ज्यावेळेला भगवान परमात्म्याची प्राप्ती होती त्यावेळेला जीवाला खूप मोठा आनंद होता, जे होत असतो. जगद्गुरु तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर होते. काही जण म्हणतात भंडारा डोंगरावर होते, काही जण म्हणतात दिवत होते, कुठं का होईना होते. नाचायला लागले, टाळ चिपळ्या घेऊन जगद्गुरु तुकोबाराय नाचायला माणसाच्या जीवनामध्ये दुःख झालं तर ते अंतःकरणात राहत नाही, आनंद झाला तरी तो अंतःकरणात राहत नाही. अंतरीचे दावे स्वभावे बाहेरी दरिता आनंद झाला तर तो अंतःकरणात राहत नाही, दुःख झालं तरी अंतःकरणात राहत नाही. एक जणांनी म्हैस घेऊन दिली, 15-20 लिटर दूध द्यायला लागले मित्राला. दुसऱ्या बाजारी भेटल्यानंतर आनंद झाला, 15 लिटर दूध, पण मी 20 लिटर घालतो म्हणला म्हशीचं दूध. कुठं? विहिरीवर. त्याने सांगितलं देती 15 लिटर आणि 20 लिटर कसं काय घालायला लागला? 5 लिटर पाणी टाकतो.
आपल्या मठात दूध लागत होतं, गाई होते पण ते गाई गावरान गाई दूध देत नाही. आणि मठाचा एक कार्यकर्ता बाबा बरं का, मी म्हणलं आम्हाला मठात दूध लागतंय म्हणलं दररोज 4-5 लिटर. तो म्हणला बाकी काय का असं ना मी पण पाणी टाकूनच देणार नाही. त्याचं नाव शिवाजीराव शिंदे. कधी गेला तर बघा तुम्ही, आता विचारा त्यांना बाजारामध्ये. मी म्हणलं पाणी न टाकता, ते म्हणलं पाणी न टाकता दूध मठात सुद्धा दिलं जाणार नाही. मी म्हणलं असं कर की 5 लिटर दूध दे जा आणि 6 लिटरचे पैसे घेत जा, पाणी टाकायचं काय संबंध. ते म्हणलं तरी पण जमणार नाही. म्हणलं असू द्या, कारण तसं का होईना पण दूध मिळणं महत्वाचं आहे. अंतरीचे धावे स्वभावे बाहेर. म्हैस दूध द्यायला लागली, आनंद वाटला. पण काय झालं कुणास ठाऊक, म्हशीला अचानक म्हैस मेली. आणि मेल्यानंतर दुसऱ्या दिवशी बाजारात भेटला, पुन्हा दुसऱ्या बाजारात लगेच डोळ्यातून पाणी आलं. अरे काय झालं तुला? तो म्हणला काय सांगू, मागच्या वेळेला ज्या म्हशीचं वर्णन केलं ती म्हैस वारली. म्हणजे आनंद झाला तर तोही आनंद अंतःकरणात राहत नाही, दुःख झालं तर ते दुःखही अंतःकरणात राहत नाही, बाहेर पडतं. कळण्यासाठी छोटंस उदाहरण सांगतो. एकाला 3 मुली होत्या आणि काय केलं ना, मुलीचं लग्न जमत नव्हतं. त्याचं न जमण्याचं कारण त्यांच्या बोलण्यात दोष होता. आणि बोलायचा तर भलता छंद होता त्यांना. कुणी आलं की कधी आला, काय झालंय, अमकं झालंय, तमकं झालंय. पोरं बघायला आले का नाही त्यांना, ते बोलायच्या. ते म्हणायचे आम्ही सप्त्याला आलो, मुली बघायला चाललो. वडिलांनी सांगितलं काल्याच्या दिवशी शास्त्री महाराज येणार आहेत, न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री, आणि त्यांचंही दर्शन होईल. आणि तुम्ही काय करा, मुलाला सांगितलं या मुली बघण्यासाठी. लगेच ठरलं तर लग्न लावून सांगून टाकलं. पण वडिलांनी अजिबात बोलायचं नाही, गप्प बसल्या. सगळ्या जेवण बनवलं, मुलं आले, मुली बघितल्या. आणि बघितल्यानंतर जेवायला बसले. मग भाजी भात पोळी हातात ज्याचे ते म्हणा, भात 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 असं म्हणतात ना, भाजी भाजी पोळी पोळी. पुरी आल्या की चालल्या पुढं. एक म्हातारं होतं विणं वाजवणार, म्हणजे तुम्ही नाही, त्याला नाश्त्याला उशीर झाला, पंगत बसलेली होती यांची. गेलं की बसलं म्हातारं. आले की चालल्या पुढं, पाहिजे का, रमकं का तमकं का, काहीच नाही. म्हातारं म्हणलं उगच मी म्हातारा झालो नाही, ह्या पोरीला बोलायला लावीन तरच खानदानी म्हातारा. त्यात अशी कडी केली होती जणू जेवायला, असा जोरात फुरका मारला कडीचा. म्हातारं म्हणलं वा वा वा, काय कडी केली कुणास ठाऊक. भगवान बाबा वामन भाऊ महाराज बंकट स्वामी महाराजच्या बरोबर मुंबईला जायचे, माधव बागेमध्ये. वाचा चरित्र त्यांचं. माधव बागेमध्ये मुंबईला महिनाभर सप्ताह असायचा आणि त्याच्यात फक्त बंकट स्वामी महाराजांची कीर्तन असायचे आणि सगळी शिष्य मंडळी. त्याच्यामध्ये भगवान बाबा वामन भाऊ महाराज, श्रीकृष्णदास लोहिया महाराज, पद्मश्री शंकर बापू पकवाज वाजवायला, डवरी गुरुजी पकवाज वाजवायला, गणपत महाराज सातपुते गुरुजी असायचे, गुरुरी एकनाथ महाराज, गुरुरी सुदाम बाबा, त्याच्यानंतर रामकृष्ण भाऊ इडशीकर, भगवान भाऊ इडशीकर, ही सगळी मंडळी एका चढी एक. आणि नावं मी जर घेतले, तुम्हाला जर बंकट स्वामी महाराजांची प्रभावळ वाचायची असली तर वारकरी शिक्षण संस्थेची शतामृतधारा पुस्तक घ्या. त्याच्यामध्ये एक लेख लिहिलेला आहे मी, आणि त्याच्यामध्ये बंकट स्वामी महाराजांची शिष्य प्रभावळ किती जण होते शिष्य त्याची यादी दिलेली. शतामृतधारा हे पुस्तक अवश्य घ्या. आणि तरुण कीर्तनकाराला ते पुस्तक जे आहे ते अतिशय उपयुक्त असलेलं पुस्तक आहे. विठ्ठला सांगायचा मला असा, त्याच्यामध्ये बाबुराव डोरी गुरुजींचे बंधू होते थोरले ज्योती मामा डोरी, आणि ते हजार जबाबी होते, विनोदी होते. ते स्वामी महाराजाला वाटायचं हे कुठंतरी भस्कन काहीतरी बोलून जाईल शहरात, म्हणून त्याला काय करायचे, जवळ बसवायचे जेवायला. ते मग त्या खेड्यातलं जेवण वेगळं, शहरातलं वेगळं. खेड्यातले एकदा वाढलं तर सरतच नाही का नाही, आणि शहरामध्ये तुम्हाला सांगतो चतकुर चपाती, हवं का हवं का हवं का. आचार्य वेदांतवाचे होते जगन्नाथ महाराज पवार पान्ना म्हणायचे, खेड्यातला चहा वेगळा आणि शहरातला वेगळा. खेड्यातला चहा कपही भरलेला असतो आणि बशी भरलेली असते, आणि ती मावशी पुन्हा पातेला घेऊन उभीच असते, पाहिजे का अजून. हा झाला खेड्यातला चहा. आणि शहरातला त्याला तर बशीच नसती, आणि एवढसा दिलेला असतो, वाकून बघावं लागतं किती किती. आणि प्यायला लागल्यानंतर फुरफुर वाजू द्यायचं नाही, गुपचूप प्यायचं बरं का, चटका बसतो जिभेला असा.
मी एकदा प्रयोग करून गेलतो, करण्यासाठी गेलतो. पोळाल्यापासून पुन्हा तसं चहा कधी पेलो वाकून. शहरामध्ये कीर्तनाला जर जायचंय का, अगोदरच लोक विचारतात किती जण येणार आहात. मग चहा घेणार का तुम्ही जेवण करणार, असं म्हणणार नाही तुम्ही जेवा वगैरे, ते विचारतात. खेड्यात 15-20 लोक सपतात. त्या म्हणजे महिला वाढायला लागल्या ह्या पंक्तीला. आणि हवं का हवं का हवं का. स्वामी महाराजाचा डोळा चुकवला कोणी, त्या ज्योतिबा वडवली त्यांनी. आणि ते म्हणले मावशी हवं का हवं का, काय तुझं डोंबलं खावं का. अण्णा म्हणले काहीतरी त्याच्यात. आपल्याकडे 2 भाकरी चुरून दूध टाकून काला करून खाणारे आपण सगळे, आणि तिथं काय एवढी चतकूर चतकूर चपातीन हवं का हवं का. स्वामी महाराज म्हणते ज्योत्या तुला जे करायचे ते या पुरी चालल्या, आले की पुढे चालल्या. म्हातारा म्हणतो ह्या का बोलत नाही, बोलायला लावीन. तर खानदानी म्हातारा म्हणला, जोरात फुरका घेतला कशाचा, कडीचा. मग म्हणला वा वा, आचारी कुठली कुणास ठाऊक, हिवरडीचेच आहेत का बाबीचे आहेत का भूमून आणलेले का पटेल आचारी बीडवरून आणले. ते कडी म्हणजे कडी झाली, कारण अशी कडी आयुष्यात मी कधी खाल्ली नाही. कडी कुणी केली कुणास ठाऊक, कोणी कडी केली म्हणल्या बरोबर जिनी कडी केली होती तिला दम निघला का. ती पळतच आली म्हणली बाबा मिकी, म्हणली मिकी. म्हणजे बोलायला शब्द स्पष्ट येत नव्हते, मिकी. दुसरी तिची बहीण म्हणली आका बुई आका बुई. तिसरी सापशाकाने आली म्हणली कुणी बोय ना तर ना बोय, आपण नाही बोय ना. पर्यायी तिघी मी बोलले काय बघायला लागत माझ्या. तात्पर्य असं आहे, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी अंतरिताई परी. जगद्गुरु तुकोबाराय होते, ते सुद्धा संत होते, त्यांना सुद्धा देवदर्शनाचा आनंद झाला. तो आनंद त्यांच्या अंतकरणामध्ये मावला नाही, उड्या मारायला लागली. साधकाने एका विचारलं, म्हणजे महाराज अहो तुम्ही उड्या मारायला लागलात, इथं हरिपाठ नाही, कीर्तन नाही, पावलं नाही, काय नाही, तर उड्या का मारतात, काय झालं तुम्हाला. महाराजांनी सांगितलं मला संत दर्शन झालं, आणि संत दर्शनाच्या माध्यमातून देवाची प्राप्ती झाली. आणि ज्या दिवशी संत दर्शन होऊन देवाची प्राप्ती झाली त्या दिवशी पैसे गेले तर चालले हे का नाही, पण जोड लागला. बाजारात म्हणतात का नाही असं, पैसे गेले ना शिन नाही, पण काय लागलं म्हणजे काय, कशाचा जोड असतो, बैलाचा नाही, गायनाची जोड लागली. आणि आता सकाळपर्यंत कीर्तन संपन्न म्हणून काय सांगता येईल. तयारी ठेवा आता सगळेजण. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. महाराज म्हणतात माझे भाग्य उजळलं, चिंता वारली. आता मुळात प्रश्न असा आहे, उजळणं म्हणजे काय होणं, भाग्य म्हणजे काय, आता म्हणजे केव्हा, आणि चिंता वारली शब्द प्रयोग करतात, गेली असा का करत नाही. शब्दशः अर्थ आपण घेऊ. भाग्य म्हणजे नेमकं काय. काय काय लोक म्हणतात अहो काय नव्हतं त्याच्या घरी, त्याच्या वडिलांनी सालं घातले
पण त्याचं भाग्य उजळलं, त्याच्या पोटी पोरं चांगले जन्माला आले, हे का नाही? भाग्य उजळलं म्हणतात. एखाद्याला जमीन नसते, कष्ट वगैरे केले आणि त्यांनी जमिनी खरेदी केली, लोक म्हणतात भाग्य उजळलं त्याचं. 10-12 बोर घेतले, पाणीच लागलं नाही. पाणी एखाद्या बोरला एवढं लागलं की 25 फूट वर चाललेलं आहे. ते म्हणले उशिरा का होईना पण त्याचं भाग्य उजळलं. एखाद्याचं लग्नच होत नाही, झालं लग्न, म्हणतात काही का असणार त्याचं भाग्य उजळलं. लग्न झालं, त्याला मुलगाच होत नाही. बऱ्याच दिवसांनी मग काय केलं, मुलगा झाला. बाजीराव महाराजांनी सांगितलं, शास्त्री महाराजांनी, ये बाबा दत्ताचा अभिषेक वगैरे केला. दत्त भगवान परमात्मा प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी श्रद्धेने भावनेने दत्तात्रयाचा अभिषेक केला. या सप्ताहात अभिषेक केला आणि पुढच्या वर्षी त्याला पोरग झालं. झालं पोरग. लगेच पेढे वाटायला सुरुवात केली. या पेढे, या पेढे. गुरुनाम गुरु बंकटस्वामी महाराज म्हणायचे, मुलगा जन्माला आल्याबरोबर तुम्ही पेढे वाटायची घाई करू नका, बर का? मुलगा जन्माला आल्यानंतर तो लहानाचा मोठा होऊ द्या, तुम्हाला म्हातारपणी येऊ द्या, आणि म्हातारपणी तो मुलगा वागणूक कशी देतोय त्याच्यावर पेढे वाटणं अवलंबून ठेवा. नाही तर मुलगा झाल्याबरोबर तुम्ही आनंदाच्या भरात वाटायचे पेढे आणि म्हातारपणी त्या पोरानं काढायचे तुम्ही म्हणा नाही म्हणा. कारण तो वागणूक कशी देते त्याच्यावर पेढे वाटणं अवलंबून. मुलगा झाला तरी लोक म्हणतात भाग्य उजळलं. आणि खरं प्रपंचामध्ये संसाराला दिवा असावा लागतो बरं का. वरम एको गुणी पुत्र नच मूर्तो शतान्निपी एकच चंद्र तमोहती नच तारांगणोपीचे. एकच मुलगा असला पाहिजे पण गुणवान असला पाहिजे तो. वरम एको गुणी पुत्र नच तारांगणोपीचे. एकच चंद्र तमोहंती, एकच चंद्र असावा. 100 चांदण्या उपयोगाचे आहेत का? तसा एक मुलगा असला पाहिजे. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा झेंडा. नाही तर काही काही झेंडे लावणारे असते तर 2-4 जरी असले तरी झेंडे लावी देतात. आणि आई वडिलांना बेजार होतं, कधी घरी येतो त्याची वाट पाहावं लागतं. तर मुलगा झाला, लोक भाग्य उजळलं म्हणतात. बरं, काहीच्या जीवनामध्ये ते उजळले भाग्य. आता उजळणे म्हणजे काय होणं? लग्नात भरपूर सामान दिलेलं असतं आणि ठराविक सामान आपण वापरायला काढतो. सगळं पोत्यात भरून कुठे ठेवतो? वरती माळ्यावर ठेवतो. मला वाटतं झालंय काय, माळ्यावर ठेवलं. पण ते दसऱ्याच्या दिवशी खाली काढावं लागतं आणि त्याला उजळावं लागतं का नाही? त्याच्यावरती जी मलिनता आलेली असती, धूळ बसलेली असती, ती काय घासून अशी काढावं लागते. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझं भाग्य देखील अज्ञान रूपी अंधकाराच्या खोलीमध्ये काम क्रोधाधिक विकाराच्या अडचणीमध्ये पडलेलं होतं. पण माझ्या जीवनामध्ये संत महात्म्यांचं दर्शन झालं. त्यांनी आत्मज्ञानाचा उपदेश केला आणि उपदेश केल्यानंतर त्यांनी माझं भाग्य काय केलं? उजळलं. उजळले भाग्य. आता म्हणजे केव्हा? चालू वर्तमान काळ आहे. त्या क्षणाला संत महात्म्याची भेट झाली, देवाची प्राप्ती झाली, त्या क्षणाला माझं भाग्य उजळलं. संत दर्शनी लाभ लाभ, संत दर्शनी लाभ संत दर्शनी लाभ संत दर्शनी लाभ संत दर्शनी लाभ लाभ संत दर्शनी लाभ संत दर्शनी लाभ सोडिला संत दर्शनी संत दर्शनी लाभ
दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ जोडला अवघी चिंता वारली एवढं टोक राहिले वारली का म्हणले गेली का म्हणले नाही वारलेली परत येत नाही गेलेली परत येते हे की नाही एखाद्या मुलीचं लग्न झालं तिला सासरे सासू वाईट मिळाले मालक बी त्यांचीच बाजू घ्यायला लागला आई वडिलाची तिला राहत नाही पुन्हा ती माहेराला मग म्हातारे माणसं असतात पेटेन बसलेले पारावर जे कोणी नांदत नाही काय नाही तिची समजूत घालायला असते तर का ते म्हणत असतात बाई काय खरं आता तुझे आई वडील तोपर्यंत ठीक आहे पण तुझी भाऊजाई वगैरे आली घरात मग पुन्हा काय खरं असतं चुलीचं लाकूड चुलीला जळत असतं वडिलाची इच्छा असते की मुलगी नांदलेली किंवा मेलेली कळावी तू इकडे पळून येऊ नको माझ्या तोंडाला काळं लावू नको तुला काय पाहिजे ते आम्ही देतो मग मुलाच्या भावाच्या परस्पर काहीतरी मुलीला देतात आणि पुन्हा पाठवतात पुन्हा त्रास झाला तिकडं पोरगी कुठे येते माहेराला येते 10-5 वेळेला तुम्हाला सांगतो इकडून माहेरावरून पाठवली तिकडून माघारी आली पुन्हा त्रास झाला ती म्हणली आता माहेराला गेलं तरी लोक इकडे पाठवतात आणि इथले लोक समाधान मिळू देत नाही याच्यापेक्षा विहिरीत उडी टाकून आपण सुटून घ्यायची एक दिवशी टाकली उडी मिली वारली जी गेलेली होती माहेरला ती 10 वेळेला परत आली पण वारल्यानंतर परत येईल का ती नाही म्हणून शब्द प्रयोग या अभंगामध्ये केलेले आहे अवघी चिंता वारली म्हणजे सगळी संपुष्ट नाही झाले घडलं कशाच्या योगाने महाराजांनी प्रमाण दिलं संत दर्शनी हा पद्मनाभ जोडला अगोदर संतांचं दर्शन झालं आणि नंतर भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली अहो नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये अगोदर देवाची प्राप्ती झाली आणि पुन्हा संत दर्शन झालं उलट झालं तो काय अगोदर संत दर्शन नंतर देवाची प्राप्ती नामदेव महाराजांचा अधिकार काय सांगायचा तुम्हाला 5व्या वर्षी नामदेव महाराजांच्या हाताने देवाने नैवेद्य खाल्ला आणि 5व्या वर्षी दूध पिले बरं का तू कितवीला आहे बरं का इकडे बघ तू कितवीला आहे पहिलीला म्हणले हाय त्यांनी देवाला दूध पाजलं होतं आणि तू तो पुढ्या खायला लागला का नाही दामाशेट्टी कुठेतरी गावाला गेलेले होते आणि नैवेद्य दाखवायचं काम नामदेव महाराजाकडे होतं होनाबाईने सांगितलं नाम्या जा म्हणले विटेवर भगवान परमात्मा आहे त्यांना नैवेद्य दाखवून ये नैवेद्य खाऊ घाल म्हणजे नव्हत्या दाखवून ये नैवेद्य दाखवावा लागतो का खावा लागतो खाऊ घालावा लागतो देवाला दाखवायचा नाही आपल्याला हे आपण खायचं हे गेले देवाच्या समोर नैवेद्य ठेवला आणि देवाला प्रार्थना केली देवा घ्या जेव्हा पाषाणाची मूर्ती कुठं जेवत असते देव म्हणायला लागले दररोज माझ्या बापाच्या हाताने नैवेद्य खातो आणि आज मी काय केलं एवढं म्हणले नामदेव महाराजांचा हट्ट होता बाल हट्ट स्त्री हट्ट आणि जोग हट्ट सांगितलं किंवा राज हट्ट बाल हट्ट म्हणल्यानंतर एकदा मुलांनी सांगितलं मला आई हे घेऊन दे त्याला ते घेऊन दिल्याशिवाय ते रडायचं थांबत नाही बाल हट्ट देवाला सांगितलं प्रार्थना केली जेव म्हणले देवा नाही जेवले मग पुन्हा त्या बघा नामदेव महाराजांनी देवाला सांगितलं हे बघ म्हणले आता 3 वेळेला 1, 2 आणि 3 जर तो नैवेद्य खाल्ला नाही तर हे डोकं तुझ्या पायावर आपटून मरण म्हणले देवाला सांगितलं 1, 2 आणि 3 म्हणल्याबरोबर देव प्रगट झाले नैवेद्य हातीचा मूर्तीचे एवढंच काय पण एकदा दिवाळीचा सण आला
आणि सण आल्यानंतर गोनाईने सांगितलं नाम्या तुझी देवाची जर मैत्री आहे तर तू असं कर ना तुझ्या मित्राला आपल्या घरी आण ना आंघोळीला म्हणून एक ठिकाणी असं वर्णन केलेलं आहे देवाला सांगितलं आमच्या घरी ये देव म्हणले तुझ्या घरी येतो पण इथं विटीवर कोण उभं राहील ते म्हणले असं कर तू विटीवर उभा राहा नामदेवाला सांगितलं आणि मी तुझ्या घरी जातो आंघोळ करून येतो नामदेव महाराज म्हणले बरे नामदेव राहायला विटेवर उभं केलं देव खाली उतरले नामदेव महाराजचा अधिकार सांगतो तुम्हाला कमरेवर हात ठेवायला लावले नामदेव महाराजांना आणि इंटिमेशन दिलं नाम्या जर हे बडवे काका वगैरे जर आले ना अजिबात बोलायचं नाही आणि तुझा जरा बोलण्याचा स्वभाव आहे हा नाही तर समोरून बडवे काका आल्यावर म्हणायचं काय चाललं काका नाम्या कस काय भरायला म्हणते ते म्हणले ठीक आहे गरम पाणी टाकतील म्हणले अंगावर गार पाणी टाकतील कपडे काढतील पुन्हा दही दूध टाकतील पुसून घेतील गुलाब पाणी पुन्हा केशर पाणी काय जे असतं ना त्यांनी आंघोळ घालतील सगळ्यात शेवटी कपडे विपडे घातल्यानंतर तुझ्या तोंडाला लोण्याचा गोळा लावतील म्हणजे तुझ्या जिभेला काय होऊ देऊ नको पाणी सुटू देऊ नको ते म्हणले नाही देवाने सांगितलं तसं ऐकलं त्यांनी देव घरी गेले आणि गोना मातेला सांगितलं आई साहेब मी आलोय काढा पाणी मला आंघोळीला गोनाईने सांगितलं माझं नाम आहे कुठे ते म्हणले ते विटेवर उभं राहिलाय ती म्हणली सणासुदीचं माझं पोरग फाशीला दिलं सर तू आलास काय घरी तुला मी आंघोळीला पाणी दे माझं पोरग घेऊन येऊन द्या आता नाविलाज झाल्यानंतर देवाने स्वतःच आंघोळ करायला सुरुवात केली ते नामदेव महाराजाच्या आईचं अंतःकरण शेवटी द्रवलं गेले आणि गेल्याबरोबर भगवान परमात्म्याला आंघोळ घातली टावेल वगैरे काही नव्हते पदर काढीला मात्याचा बाळ पुशीला डोक्यावरचा पदर काढला आईने आणि काय केलं अंग पुसलं गडबडीने भगवान परमात्म्याने कपडे घातले तोपर्यंत इकडे नामदेव महाराजची पूजा बिजा झाली आणि दीपोळीच्या पाडव्याला जो पाडवा आहे दीपोळीचा त्या दिवशी तो भगवान परमात्म्याचा काकडा नसतो तो नामदेव महाराजाचा काकडा असतो पंढरपूरचे लोक एरवी दर्शनाला जातील का नाही मला सांगता येत नाही पण नामदेव महाराजच्या काकड्याला म्हणलं अख्खं पंढरपूर तुम्हाला सांगतो मंदिरामध्ये असतं देव गेले त्याच्यात वाळवंट काकड्याची
देवाला वाटलं नामदेवाचा काकडा बघावा म्हणून अशी लाईन लावलेली होती ना, बाजूबाजूने देव गेले. कुणी विचारायला लागलं ना काय, तर आमची माणसं पुढे आहेत म्हणायची, आमची माणसं पुढे आहेत. पण नामदेव पायरी पासून गेले गणपती पुन्हा ते सोळखांबी पर्यंत, गरुड खांबापर्यंत गेले देव. ते एक जाडजूड माणूस उभा होता असा. आता महाराजाला माहिती कुणासारखं सांगू का, आपल्या पंढरपूरच्या भिवबासारखं माहितीच ना ते भिवा महाराज. ते म्हणले मागापासून पाहतोय हे माणूस बाजूबाजून येतोय, येऊ द्या माझ्याजवळ, त्याला बघतो जरा. देवालाच म्हणलं. देव म्हणले तुझे मनात होय भक्ती केला तैसा पूर्वी धरा. गेले देवाने धक्का मारल्याबरोबर देवाला असं मानगुटीला धरलं आणि थेट नामदेव पायरीच्या खाली चोख मारायचे. आजच काय झालं माहितीये का, आज दिंडी प्रदक्षिणा वगैरे झाली, मठामध्ये आम्ही गेलो आणि दिंडी निघण्याच्या अगोदर 10-5 महिला आल्या दर्शनाला. मी म्हणलं कधी आला, ते म्हणले आता चालू. आता कुठं चालला, मला वाटलं दिंडीत. ते म्हणले दर्शनाला. मी म्हणलं दर्शन होईल का, गर्दी खूप आहे. ते म्हणले आमचे वशील आहेत म्हणले. मी म्हणलं ठीक आहे. आणि पुंडलिक राहायचे तिथं आम्ही अभंग म्हणला तीर्थ घेतलं आणि वर आलो. आणि वर आल्यानंतर ह्या महिला ज्या होत्या ना, ह्या मध्येच बारीत घुसायला लागल्यानंतर जशी महिला पोलीस गेली तशा रिट्रीव्ह का आणि तेवढ्यात मीच पाहिली बरं का. मग मी पाहिल्यानंतर त्यांना तर तिथं यूज दिलं नाही बारीत. मग त्या मठात आल्यानंतर म्हटलं झालं का दर्शन, ते म्हणलं तुम्ही बघितलं नाही काय. मग तसं देवाचं झालं, लांब टाकलं. नामदेव पायरीपासून गचंडी देऊन नेलं देवाला. देव म्हणायला लागले भक्ताला असंच करीत असतील म्हणजे माझ्यासारखे. तात्पर्य मला सांगायचंय, नामदेवरायचा काकडा पाहिला देवाने, स्वतःच पद दिलं देवाने, पण ज्ञान दिलं का नाही. संत मंडळी बसली आणि बसल्यानंतर मुक्ताईने सांगितलं काका, गोरोबा काकाला सांगितलं त्याच्यामध्ये सगळं पक्क कोणतं कच्च कोणते बघा. जुनाट हा गोरा अनादी जुगाचा. गोरोबा काकाने मडके घडायची त्यांना काय सवय ना, हे मडकेच आहेत आपले डोके. बघायला लागले थापटून. नामदेव महाराज म्हणले हे म्हातारं विनाकारण मारायला लागले, येऊ दे माझ्याकडे बघतो जरा. आल्याबरोबर असा हात धरला. ए म्हाताऱ्या का मारायला लागला. नुसतं हात धरला नाही, तिथून उठले आणि उठल्याबरोबर पळाले. व्यंकटस्वामी महाराज म्हणायचे नामदेव महाराज पळाले, पण कसे पळाले, शिंगाट पळाले. ते देवाकडे गेले, देवाला कडकडून मिठी मारली. देवा अरे नाम्या काय झालं म्हणजे हे म्हातारा आलं मला मारायला लागलं. नामदेवाला घाम आला होता. आपल्या पितांबराने असं तोंड पुसलं नामदेव महाराजाचं. सांग म्हणले आता काय. अहो म्हणले ती चिचुंद्री मुक्ताबाई ना बारकी, ती म्हणली हेच कच्च माझा अपमान झाला समाजात. देवा खरं सांगा बरं, मी कच्चा आहे का. ते म्हणले तुला खरं सांगू का खोटं सांगू. नामदेव महाराज म्हणले देवा तू खोटं बी बोलत असतो का. तर म्हणलं हो, जैसी वेळ पडे तसे कोणे घडे. काही वेळेला खोटं बोलायची वेळ आली तर खोटं बोलावं लागतं मला. म्हणले सांग खरं सांग. देवाने सांगितलं नाम्या तू काहीच कच्चा आहेस. मग म्हणले आतापर्यंत तू मला का सांगितलं नाही. देवाने सांगितलं वापसा आल्याशिवाय पेरायचं. आता वापसा आलाय, आता पेरल्यानंतर चांगलं उगवेल. म्हणजे कमी पावसावर सुद्धा पिकं आल्याशिवाय राहणार नाही. दर्शन घेतलं देवाचं. विसोबा केचराकडे गेले औंढ्या नागनाथला, त्यांची सेवा केली आणि नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये पुन्हा काय झालं, ज्ञान प्राप्त करून घेतलं. आणि कुत्र्याच्या रूपाने देव आले, चपात्या उचलून चालवल्या. नामदेव महाराज हसले. कथाभाग फार मोठा आहे. आणि म्हणले देवा त्या चपात्या वारकऱ्याच्या आहेत, ते काय याच्या पाहुणेरावळ्याच्या नाही. चपाता 10 चपातीचा 1 चपाता. चपातीचा नवराच म्हणा. तसा चपाता हा वारकऱ्याला असतो कधी कधी. वारकऱ्याचीच कमाल आहे तो पचवायची, बाकीच्याला पचणार नाही. देव हसले. म्हणले नाव्या कस काय ओळखलं मला. नामदेव महाराज सांगितलं नामा म्हणे खेचर पायी ओळखी झाली सर्व ठाई, सर्व ठिकाणी तू आहेस अशी ओळख माझ्या जीवनामध्ये त्यांनी मला प्राप्त करून दिली. नामदेव महाराजांची फजिती झाली संत संमेलनामध्ये.
म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणले माझ्या जीवनात तसं देव अगोदर भेटला नाही, अगोदर मला संत भेटली. संत भेटल्यानंतर त्यांच्यामुळे भगवान परमात्म्याची प्राप्ती झालेली आहे. संत दर्शनी हा लाभ देवाला अनेक नाव आहेत तुम्हाला सांगतो. विष्णू सहस्रनाम वाचा. ओम विश्वम विष्णू षटकारो भूतभव्य भूतप्रभू भूतकृत भूतभृत भावो भूतात्मा भूतभावना भूतात्मा परमात्माचे मुक्तानाम परमागती अव्यय पुरुष साक्षी क्षेत्रज्ञ क्षरे होते. श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा मधुसूदना पद्मनाभा म्हणून श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण. आणि विष्णू सहस्रनामामध्ये पद्मनाभो रविंदाक्ष पद्मगर्भ श्रीभूत म्हणून पद्म बहु आहे करुणा म्हणतो. अनंत हे अनेक त्यांना काय आहेत नाव आहेत, त्याच्यापैकी पद्मनाभ शब्द आलेला आहे. पद्मनाभ जोडला तो भगवान परमात्मा आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त झाला, तो आम्हाला जोडला गेला. आता मला सांगा, देव प्राप्त झाला, प्राप्त झाल्यानंतर त्याला ठेवायला कुठेतरी जागा लागते. लग्न जर मुलीचं असलं, सोनाराच्या दुकानात गेलो, दागिने खरेदी केले, तर सोनार काय करतो, अगोदर गुलाबी कागद असतो त्याच्यात बांधतो, का नाही, पुन्हा पांढऱ्या कागदात बांधतो, पुन्हा डब्बी देतो, डब्बी पुन्हा पिशवीत ठेवतो. ज्याने घेतलेली आहे त्याला पुन्हा दुसरी एक पिशवी देतो, ती पिशवी तो काय करतो आपल्या पिशवीत ठेवतो आणि घरी आणतो. घरी आणल्यानंतर कपाट उघडतो, पुन्हा कपाटात आत, पुन्हा त्याच्यात एक कप्पा, पुन्हा त्याच्यात एक कप्पा, सगळ्याच्या चाव्यात स्वतःच ठेवतोय का नाही. लग्न असतं काय, हा लाभ आहे. आणि तुम्हाला सांगतो, सामान्य लाभाची जर आपण एवढी काळजी घेतो तर विशेष लाभ जो आहे तो जीवनामध्ये आपल्या प्राप्त झाला तर त्याची काळजी घेणं गरजेचे. तो लाभ ठेवायचा कुठं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तो देव प्राप्त झाला, विचारलं तुम्ही ठेवला कुठं, सांगितलं माझं हृदय संपुष्ट केलं, त्याच्यात भगवान परमात्म्याला संपुष्ट आहे हृदय पेटी. संपुष्ट आहे हृदय, संपुष्ट आहे हृदय पेटी. संपुष्ट आहे हृदय पेटी.
भगवान परमात्मा आणि प्राप्त झाल्यानंतर तो ठेवला कुठं, साठवला कुठं? जगदृतू कोबराय म्हणतात, संपुष्ट हृदय पेटी बरोनी कोटी साठवू, हृदयात त्या भगवान परमात्म्याला साठवलेलं. बरं, प्रश्न निर्माण होतो, अगोदर तो हृदयात नाही का? कारण भगवान परमात्मा हृदयामध्ये आहेच आहे ना. सर्वस्यच्या सन्निविष्टो किंवा सर्वागटी राम देहादेही सूर्यप्रकाश अगोदर जर कणगी धान्याने भरलेले आहेत तर पुन्हा दुसरा माल त्याच्यात बसन का? आता जर अगोदर परमात्मा आहे, हा साठ प्राप्त झालेला ठेवायचा कुठे? बरं, कुणी कुणाला तो प्राप्त झालेला आहे, कुणी कुणी साठवलेला आहे असं? धन्यताची माता धन्यता मीरा धन्यताची माता धन्यता पीरा धन्यतेचा पिता आणि साठविला दाता त्रैलोक्याचा दाता साठविला दाता हृदय संपुष्टे साठविला राहे हृदय संपुष्टे साठविला राहे हृदय संपुष्टे साठविला राहे बरेच प्रमाणात दिले. दरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर हृदय बदली काना घेला हात विठ्ठल कुंडीला. बऱ्याच संत महात्म्यांनी भगवान परमात्म्याला हृदयात साठवलं. आणि हनुमंतरायचा विचार जर केला तर त्यांनी राम पंचायतनं दाखवलेलं आहे का नाही? एक नाही, दोन नाही, 5 जण. कोण कोण? राम, लक्ष्मण, सीता.
पुन्हा हनुमंतराय स्वतः बी दाखवलं त्याच्यात. तुम्ही म्हणाल स्वतः कस काय? सूक्ष्म रूपाने हनुमंतराय सुद्धा छातीत असं हृदयात. मग हनुमंतरायने साठवलेले, सावता महाराजांनी साठवलेले, जनाबाईंनी साठवलेले आहे. वेगवेगळ्या संतांनी भगवान परमात्म्याला हृदयात साठवलेले. आणखी एक छोटस उदाहरण सांगतो. सरदास अंधळा प्रांजाबी ब्राह्मण येता तुमचे गुण धन्य झाला. ज्यांना डोळे नाही त्याला सुरदास म्हणतात बरं का. ते आपल्या महाराजासारखं देवाच्या प्राप्तीसाठी निघालेले होते. कडा तुटलेला होता, तिथून खाली पडणार ठरले ते. देवाने आवाज दिला, आहे आंधळ्या पुढे जाऊ नको, थांब थांब म्हणल्याबरोबर ते विचार करायला लागलं. मी 5-6 दिवस चालायला लागलोय, मला कुणीच बोललं नाही, काही नाही, पशु पक्षाचा वारा नाही. अचानक कोण म्हणलं की तू खाली पडशील. पुढंच चाललं बरं का ते. देव पळतच गेले, पळत गेल्यावर महागून असा धपका टाकला पाठी, लय हळू टाकला. पण ह्यांना काय तेवढ्याने काय होणार आहे, असा पाठीमधून त्याच्याशिवाय थंडी जाते काय त्यांची. हाताला धरलं, मागे ओढलं. मला वाटलं म्हणले देव म्हणले नुसतं आंधळात आहे काय, ते भैराबी दिसायला लागला. आवाज दिला तर तो मागे वळून बघायला तयार नाही, काय नाही. पण देवाने असा हात धरला, पण देवाचा हात त्या आंधळ्याने धरला. आंधळी माणसं अशीच बरं का, आपला हात दुसऱ्याच्या हात देत नाही, दुसऱ्याचा हात आपल्या हातात घेतात. बरोबर कीर्तन मंडपामध्ये गेल्याशिवाय टेकायला उभा सोडीत नाही. तसं त्याने बी देवाचा हात धरला. देव म्हणायला लागले, आंधळ्या फक्त 10 मिनिटं राहिले, सोडा तुम्ही. आपला संकल्पित वेळ थोडाच राहिलाय, सोड लवकर. आंधळ्याने सांगितलं, मी एक तर हात धरत नाही, धरल्यानंतर सोडित नाही. देवाने सांगितलं, मग मी बी माझा झटका दाखवित असतो म्हणलं. आंधळा हात सोडायला तयार नाही. देव म्हणायला लागले, सोड. नाही विलाजाने देवाने असा झटका दिला आंधळ्याच्या हाताला. आंधळ्याच्या हाताला झटका दिल्याबरोबर आंधळा असा बाजूला पडला. देव निघून चालले. जात असताना त्या आंधळ्याने सांगितलं, देवा हस्तम उत्क्षिप्य यातोसी बलात् कृष्ण किमत भूतम हृदयात यदि निर्यासी पुरुषम गणयामि ते. हाथ छोड़ कर जाता है दुर्बल जानत मोह. सुधा जी कहते हैं, हाथ छोड़ कर जाता है दुर्बल जानत मोह, मेरे हृदय से प्रभु जाय मर्द कहावे तो. सुधा जी कहते, भगवान मेरे दुर्बल हाथ को छोड़कर निकल के जाते हैं, उसमें कोई मर्द की बात नहीं बोली. फिर मैंने जो तुम्हें हृदय में रखा है, छिपा है, उससे तुम निकल के जाओ, तब मैं तुम्हें सच मर्द कहूंगा. विठ्ठला अरे माझ्या दुबळ्याच्या हाताला झटका देऊन निघून चालला याच्यात पुरुषार्थ नाही. मी तुला माझ्या हृदयात साठवलेला आहे, तिथून तू निघून जा, मग मी तुला पुरुषार्थी समजेन म्हणले. म्हणजे त्या सुरदासजीने भगवान परमात्म्याला हृदयात साठवलेलं. बरं, भगवान परमात्म्याची व्याप्ती जर पाहिली तर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आकाश देखील भगवान परमात्म्याच्या स्वरूपामध्ये लपंडावाचा खेळ खेळते. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, नभ तुझं माझे खेळे लपी तपी. लपंडावाचा खेळ खेळतो एवढा मोठा भगवान परमात्मा. बरोबर, इकडे बघा, मुंबईला गेलेत का कधी? गेला? कस काय लवकर गेला एवढा? बरं, ताजमहल हॉटेल पाहिले का? नाही. गेटवे ऑफ इंडिया पाहिलं का? त्याच्या समोर ताजमहल हॉटेल आहे. तुम्ही कधी जर गेटवे ऑफ इंडियाला गेलात तर तिथं ते फोटो काढणारे लोक असतात. ते म्हणतात ताजमहल हातात देतो, ताजमहल हातात देतो. आणि ते उभा राहिलेल्या माणसाला नुसतं म्हणतात असा हात करा. असा हात केल्याबरोबर काय होतं, फोटो काढतात ते. आणि लगेच 2 मिनिटात तो फोटो आपल्याला देतात. लगेच तो फोटो आपल्या खिशात येतो. कशाचा? ताजमहालाचा. खरं ताजमहल हॉटेल आपल्या खिशात बसलं का? नाही. पण कॅमेऱ्याने फोटो काढल्या बरोबर तो काय होतो, आपल्या खिशात बसतो. तसं अंतःकरण रूपी कॅमेऱ्याने विशाल असलेला तो भगवान परमात्मा, त्याचा जर आपण फोटो काढला तर तो आपल्या हृदयात बसल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून वर्णन केलेलं आहे. काय वर्णन केलं? संपुष्ट हृदय पेटी तुकाराम महाराजाला विचारलं, महाराज मग तो अगोदर होता हे तुम्हाला माहिती नव्हतं का? महाराजांनी सांगितलं माहिती नव्हतं.
पण आम्ही संत महात्म्यावर विश्वास ठेवला, श्रद्धा ठेवली, भाव ठेवला, त्याच्यामुळे तो आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला अभंगाचं शेवट. पद्मनाभ जोडला पद्मनाभ 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 जोडला पद्मनाभ पद्मनाभ
पद्मनाभ गोडला गोडला पद्मनाभ गोडला सकाळच्या 6 पर्यंत पद्मनाभ जोडला म्हणले कशाला सोडायचं शेवटचं चरण आहे तुका मध्ये होता ठेवा तो या भावा महाराजांना विचारलं महाराज तुम्हाला हा देव सापडला ठेवा सापडला पण कशाने सापडला तुकाराम महाराज म्हणतात मी संत महात्म्यावर भाव ठेवला श्रद्धा ठेवली विश्वास ठेवला त्याच्यामुळे तो आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला कारण तुका म्हणे होता ठेवा आणि तो या भावा सापडला भावा या शब्दावर जर बोलायचं म्हटलं तर व्याकरण आहे ना संस्थेमध्ये आळंदीला सुरुवातीला प्रवेश घेत असताना मराठी व्याकरणाची परीक्षा द्यावी लागते आणि ती परीक्षा जर पास झालं तर संस्थेमध्ये प्रवेश असतो नाहीतर नाही दुसऱ्या वर्षी त्याच्यामध्ये व्याकरण आहे आता व्याकरण म्हणजे नेमकं काय व्याकरणाची व्याख्या माहिती का नाही तर व्याकरणाची व्याख्या अशी आहे भाषेचा व्यवहार कोणत्या नियमानुसरून होतो याचा विचार ज्या शास्त्रात केलेला आहे त्याला व्याकरण असं म्हटलं जातं भाषेचा व्यवहार कोणत्या नियमाचं अनुसरून होतो याचा विचार ज्या शास्त्रात केलाय त्याला व्याकरण असं म्हटलेलं आहे आणि मराठीमध्ये व्याकरणामध्ये समास आहे संधी आहे ठीक आहे नाही पुन्हा वचन आहे लिंग आहे आणि विभक्ती आहे जास्त नाम सांगत नाही मी आता विभक्ती प्रत्येक आणि विभक्तीमध्ये प्रथम आहे पुन्हा द्वितीय आहे पुन्हा तृतीय आहे पुन्हा चतुर्थी आहे पुन्हा पंचमी आहे पुन्हा षष्ठी आहे पुन्हा सप्तमी आहे पुन्हा संबोधन अष्टमी महाराजांनी सांगितलं संबोधन नाहीतर आम्ही विचारलं की लोक म्हणतात सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी पौर्णिमा किंवा अमावस्या इथपर्यंत नाही संबोधन तर याच्यामध्ये अर्थ जर लावायचा म्हटलं आपल्याला तुका म्हणे होता ठेवा या भावा सापडला प्रथमा द्वितीयचे एकच प्रत्यय सलाते सलानाते ठीक आहे ना तृतीयचे प्रत्यय आहेत नेईशी कार्तिक वारी होती आता मागची बरेचसे महाराज लोक आम्ही 25 महाराज लोक सगळ्याचे कीर्तन झाले वारकरी शिक्षण संस्थेजवळ म्हणजे आपल्या मठाजवळ आलो बंकट स्वामी महाराज आणि सगळ्याचं ठरलं की पुन्हा एकदा संध्याकाळी आपण प्रदक्षिणा करू गेलो आणि गेल्यानंतर वाळवंटातले सगळे कार्यक्रम संपलेले होते फक्त एकच कार्यक्रम चाललेला होता ते म्हणजे पकवाजी बसून होते बरं का आणि टाळकरी बसूनच होते आता नामदेव महाराजच्या काळामध्ये कीर्तनकारही उभा राहून असायचे टाळकरी उभे राहिलेले पकवाजे सुद्धा उभे असायचे आणि ऐकणारे सगळे लोक उभे असायचे वाळवंटात कीर्तन चालू त्याच्यात काही फरक झाला कीर्तनकार उभा टाळकरी उभे आणि ऐकणारे बसून आता त्याच्यात काही फरक निघू नये कीर्तनकार बसून टाळकरी बसून आणि ऐकणारे झोपून ऐकायचं तोपर्यंत ऐकायचं पुन्हा झोपायचं बसलो होतो वाळवंटामध्ये एक कीर्तन चाललेलं होतं गाडगे संपदायचं आणि त्याच्यामध्ये ती महिला सांगत होती तुका म्हणे होता ठेवा असं चालू झालं आणि तिने सरळ सांगितलं अहो काय बघायला लागले समाजाला सांगितलं तुकाराम महाराजांनी ठेवा ठेवलेला त्यांच्या भावाला सापडला
बोधले महाराज म्हणले अरे बाप, छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेला नजराला महागारी पाठवला आणि यांच्या भावाने ठेवलेला यांना सापडला म्हणले लगेच. कोणाला? तुकाराम महाराजांना. म्हणजे कीर्तनामध्ये असे चुकीचे अर्थ लावायचे किती. काय काय वेळेला तर असं आश्चर्य वाटतं बरं का, अभंग ऐकले होते त्यांचं. पण असू द्या, व्यासपीठ शब्द आलेला होता. शाळेमध्ये गुरुजी शिकवित होते आणि व्यासपीठ शब्द आला. चाणाक्ष विद्यार्थी होता, त्याने विचारलं गुरुजी व्यासपीठ म्हणजे काय हो? गुरुजींनी कान निळा टाकला. बघू म्हणले उद्या सांगल. दुसऱ्या दिवशी ते म्हणला गुरुजी कालचा राहिला ना व्यासपीठ शब्दाचा अर्थ नाही सांगितला. गुरुजी म्हणले अरे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या देशामध्ये जसं गव्हाचं पीठ आहे, बाजरीचं पीठ आहे, तसं अमेरिकेमध्ये व्यास नावाचं धान्य त्याचं पीठ म्हणजे व्यासपीठ. असा जर अर्थ सांगितला तर जमन का? नाही जमणार. तसं भावा सापडला हा महत्वाचा. भावा हे जे पद आहे ना, मुख्य शब्द त्याच्यातला, त्याच्यामध्ये तृतीय विभक्ती आहे. विभक्तीचे प्रत्येत ना ने ईशी. भावाला सापडला नाही, द्वितीय नाही घ्यायची. या ठिकाणी भावाने सापडला. साधू संतांवर विश्वास ठेवला, भाव ठेवली, श्रद्धा ठेवली आणि म्हणून त्या भावाने आम्हाला त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली. तुका म्हणे होता ठेवा संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ गोडला विठोबा. हरि 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 संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. कीर्तन रूपी शिवेला या ठिकाणी पूर्ण विराम देणार आहे. दत्त संस्थान या ठिकाणी चालत असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि खरंच आदरणीय परमपूज्य हरिभक्तीपरायण बाजीराव महाराज शास्त्री यांनी संघटन केले आणि ते युवकाचं संघटन केलेलं आहे. तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात, तरुण असावा, भाग्यवान असावा आणि हरिकीर्तनात त्यांनी नटावं. नाही तर तरुण आहे, भाग्यवान आहे, पैशावाल्याला खुशाल दारू पिऊन कुठं बी पडतोय. तसं काही नसलं पाहिजे. मंडप, सुंदर असा मंडप, लाख रुपयाचा मंडप तुम्हाला सांगतो. तरुण मंडळी पैसे जमा करून या ठिकाणी सप्ताहासाठी दिले. तसंच अन्नदाते आल्यानंतर पाहिलं असं जसं काय वाटायचं फिरता सप्ताहच आहे काही नारळी सप्ताह. इतका समाज या ठिकाणी, समोर स्त्रिया पुरुष आबालवृद्ध सगळे आणि अभंग का निवडलं त्याचं कारण आहे. ज्या ठिकाणी ज्या सप्ताहामध्ये भगवान बाबा आणि वामन भाऊचे फोटो असतात त्या ठिकाणी आम्ही कीर्तन करायला गेल्यानंतर आम्हाला असं वाटतं की आमच्या घरात आम्ही कीर्तन करायला लागलेलो. का तर बंकट स्वामी महाराजांचे शिष्य मंडळी हे दोघं, आणि कधी त्याबद्दल आनंद आणि आदर वाटतो. दुसरी गोष्ट अशी आहे, महाराजांनी अतिशय अल्पावधीत तुम्हाला सांगतो संस्थांचा खूप मोठा विकास केलेला आहे. आदरणीय परमपूज्य हरिभक्तीपरायण विघ्ने बाबा यांनी या ठिकाणी यज्ञ केला होता म्हणून, आणि त्यांचाही यज्ञ सफल झाला. आदरणीय परमपूज्य गुरुवर्य शास्त्री महाराज नामदेव महाराज शास्त्री न्यायाचार्य नारळी सप्ताह फिरता सप्ताह तो देखील या आपल्या गावामध्ये झालेला आहे. मग एवढे मोठे मोठे कार्यक्रम आपल्या गावामध्ये होतात. आणि विघ्ने महाराजांचं, त्याच्यानंतर पूज्य नामदेव शास्त्री महाराज त्यांचं, आपल्या गावचं तरुण मुलं, परिसरातील सगळे भावी भक्त मंडळी, गायनाचार्य, वादनाचार्य या सर्वांचं सहकार्य जर हरिभक्तीपरायण बाजीराव महाराजांना जर असेल तर तुम्हाला सांगतो चंद्र सूर्य असेपर्यंत हा सप्ताह जो आहे तो कायम टिकत राहणार आणि तो टिकत राहावा एवढीच भाऊंच्या बाबांच्या चरणी तुमच्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. स्वामी महाराज चरणी प्रार्थना करतो. आणि सगळी गुणीजन मंडळी, त्यांना सहकार्य करणारी मंडळी आहे. बाबांनी देखील या गुणीजन मंडळीला सांभाळावं आणि सगळ्या टाळकऱ्यांनी सुद्धा बाबाला सांभाळून घ्यावं अशी सर्वांना प्रार्थना करतो, विनंती करतो. आल्यानंतर खूप मोठं समाधान वाटलं. मृदंगाचार्य सुंदर वाजवते बरं का. कारण असं असतं, घोड्यावर बसणारा जो असतो त्याने जर घोड्यावर थाप टाकली तर लगेच त्या
बसणाऱ्याला कळतं की हे घोडं कसं आहे का नाही, आणि घोडं सुद्धा ओळखीतं की बसणारा कसा आहे म्हणून. तसं आल्यानंतर त्यांनी थाप टाकल्यावर म्हणलं चांगलं आहे, आपल्याला काय अडचणीचं नाही. काही काही वेळेला तर असं होतं, कीर्तनकाराला एका वेळेला तालस्वर वगैरे असं थोडं कमी जर असलं सगळे लोक अडचण निर्माण करतात, आणि पकवाजी काय म्हणतात, जाऊ द्या म्हणतात, त्यांना सूर होत नाही काय वाजवायचंय. तर असं काही नाही. या ठिकाणी तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे या नियमाप्रमाणे कार्यक्रमाची शोभा वाढवलेली. भगवान परमात्मा करो सर्वांना उदंड ऐश्वर्याविषयी मिळावं, सातत्याने वारकरी संप्रदायात राहायची सद्बुद्धी भगवान परमात्म्याने आपल्याला द्यावी, एवढी प्रभूचरणी मी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी विविध गावची सगळी मंडळी आलेली. आता एक जण फक्त मला ते बाबांचा दिंडीचा मुक्काम गाणारे महाराज आहेत ते असतात आमच्या ते, काय नाव महाराज, बाबासाहेब महाराज भोगे. त्याच्यानंतर बावीचे हरिभक्तीपरायण आपले महावीर महाराज, ते ओळखीचे आहेत. हे महाराज पण ओळखीचे आहेत, आहे का नाही. तसे सगळेच मंडळी ओळखीचे आहेत, तोंड ओळखीचे आहेत. आणि महाराजांच्या बाबतीमध्ये सांगायचं जर म्हणलं, एकाच श्लोकामध्ये सांगन त्यांचं वर्णन की अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीन गतव्यथा सर्वारंभ परित्यागी त्यागी योमत भक्त समे प्रिया. अनपेक्ष, सुची, दक्ष, उदासीन, गतव्यथा अशी भक्ताची लक्षणं सांगितलेली गीतेमध्ये. त्या लक्षणाने युक्त असलेले आपले आदरणीय परमपूज्य हरिभक्तीपरायण बाजीराव महाराज आहेत, शास्त्री महाराज. तर भविष्य काळामध्ये त्यांची देखील खूप मोठी प्रगती हो ही स्वामी महाराजांच्या भाऊबाबा चरणी प्रार्थना करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर